आज आपण बनवणार आहोत रव्याच्या कुरवड्या। अशा 1 किलोच्या मापाचा रवा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित साफ वगैरे करून घ्या। आता हा आपण घेतलेला रवा 1 रात्र भिजत घालायचा आहे। त्याच्यामध्ये पाणी ओतून भिजून ठेवायचं आहे। पहिलं पाणी ओतायचं, ते पाणी धुवून काढायचं, फक्त वरवरचं पाणी, आणि पुन्हा स्वच्छ पाणी ओतून असाच रवा ठेवून द्यायचा आहे। हा, रात्री आपण रवा भिजत घातलेला असं मोठं पातेलं घ्यायचं, जेणेकरून रवा पूर्णपणे भिजेल। हा, आणि हा पाणी ओतलेला तर हे पाणी आपण येळून काढायचं, नितळायचं आहे पूर्णपणे। एक असं मोठं पातेलं घ्यायचं आहे, असं ते पातेलं अर्ध भरायचं आहे पाण्याने, आणि ते असं पाणी याला असं उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला जसं लागेल पाणी उतरून थोडं थोडं घ्यायचं आहे, आणि जसं लागेल ज्यावेळी गरा टाकायला आपण तेव्हा मी तुम्हाला सांगेनच, पण तोपर्यंत हे पाणी त्यातलं काढायचं आहे थोडंसं। आणि आपण गरा ओतल्याच्या नंतर जसं जसं घट्ट होत जाईल ना, हा रवा शिजेपर्यंत ते पाणी असं हलवत राहायचं आहे। बोल, तुम्हाला कसं लागेल तसं तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता, परत नंतर चाकून बघू शकता, कमी जास्त असेल तर हवं तसं टाकू शकता। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पापड खार टाकणार आहोत। मध्ये असा हा पापड खारा, याला पापड खार म्हणतात, तो असा टाकायचा आहे। हो, प्रमाणशीर टाकायचा आहे। असा एक तुरटी भेटते बघा, हे बघा अशी, असं एवढी भेटली ना, तो असा फक्त हा पाण्यामध्ये असा फिरवायचा आहे, 1 फेरा होऊन जातं। पण हा भिजत घातलेला रवा आहे, आता याच्यावरती जे आलेलं आहेत ना पाण्याचा तवंग वगैरे, तो असा नितळून काढायचा। तिला सांगा तवा खाली राहतो आणि हे पाणी बाजूला काढून ठेवा। त्यानंतर हा असा आपल्याला हलवून घ्यायचा आहे। हा असा हळूहळू घेऊन आपल्याला या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होऊ नये। आणि ते लाटण्याने हलवा, लाटल्याने हलवल्याने त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाही, कारण पाणी गरम असतं आणि रवा थंड असतो। असं एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाही। 10-15 मिनटं आपण असं एकसारखं हलवत राहिलं ना, तर ते असं घट्ट होऊन जातं। हे बस, त्याला जरा जाळ लावावं लागतोय, हे असं हलवत राहायचं, असं घट्ट होई पण 10-15 मिनटं आपण सतत हलवत राहायचं असतं। आणि असं झालं ना थोडंसं घट्ट, की थोडंसं झाकण ठेवून जरा वाफेवरती शिजवू द्यायचं। बघा असं सारखं ना हलवत राहायचं, आणि हलवत जरा चेक करायचं आपल्याला काय कमी जास्त मीठ वगैरे कमी जास्त लागतंय का, कमी असेल तर अशा वेळेस टाकून घ्या। तुमच्या आवडीप्रमाणे कसं लागेल तसं, तुम्हाला लागेल तसं मीठ तुम्ही घालू शकता। असं हलवत राहायचं, जवळपास 20-25 मिनटं तरी याला लागतात एकसारखं व्हायला। अजून थोडा वेळ आपण याला हलवून देऊया, बघा घट्ट होईपर्यंत, आणि नंतर मग आपण घालणारच आहोत, पण थोड्या वेळाने जरा याला हलवून घेऊया। झालेलं आहे, पीठ तयार आहे कुरवड्या घालण्यासाठी। आता आपण हे उतरून घेऊया आणि कुरवड्या घालूया। पीठ तयार झालेलं आहे कुरवड्या घालण्यासाठी, चला तर घालूया। हे पहा, आता एक पीठ आपण चुलीवरून खाली उतरलेलं आहे, हे असं घ्यायचं आहे आणि साच्यामध्ये सोडायचं आहे। हे पहा, हे गरम गरमच असतं, जरा सांभाळून करा, भाजून
जेव्हा गरम गरम भरल ना तेवढं चांगलं, कारण परत ते थंड होऊन जातं ना, घट्ट घट्ट होत जातं आणि मग त्याच्या कुरवड्या व्यवस्थित पडत नाही. म्हणून हे गरम गरमच भरावं लागतं. आता ते साच्यामध्ये भरल्याच्या नंतर हे असं पाडून घ्यायचं. तर अशा प्रकारे या कुरवड्या घालून झालेल्या आहेत आपल्या. आता याला चांगले 2 कडक ऊन द्यायची आणि मग तुम्ही खाऊ शकता. तळून शेअर करा आणि लाईक. तर अशा प्रकारे आपल्या कुरवड्या झालेल्या आहेत. याला चांगले 2 दिवस कडक ऊन द्यायचं आहे, चांगल्या वाळवून घ्यायचं आहे, तेव्हा त्या अशा खुसखुशीत कडक झाल्या पाहिजेत. तुम्हाला आवडले असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.